ताणतणाव आणि धकाधकीच्या अत्याधुनिक जीवनात सुख, शांती व समाधान मिळवण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे मेडिटेशन. आता घ्या मेडिटेशनचं शास्त्रीय प्रशिक्षण दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री सत्य महामुनी यांच्याकडून, तेही आपल्या गोव्यात. 25 जून रोजी मोफत मेडिटेशन प्रशिक्षण वर्ग. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क 93 250 17 458. कुडा आगाराचे वाहतूक नियंत्रक पंढरी महादेव चव्हाण सेवानिवृत्त झालेत. यावेळी त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. कुडाळ आगाराचे वाहतूक नियंत्रक पंढरी महादेव चव्हाण सेवानिवृत्त झाले. यावेळी त्यांचा समाज बांधवांच्या वतीने सन्मान करण्यात आला. आणि सन्मान पत्र देत आहे. समोर बघा. वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने समोर त्या ठिकाणी शुभेच्छा सर्वांना देता येणार. कृपया फक्त थोड़ा हाथ चलिए. जरा समोर, सगळ्यांनी समोर बघा. तिथे चव्हाण तिचे सर्व कुटुंबीय या ठिकाणी चव्हाण साहेब धन्यवाद. इकडे समोर बघा. समोर समोर जाऊ. समोर थोड़ा हाथ चलिए. नंतर कुलकर्णी मॅडम आले त्या ठिकाणी. पंधरा हायस्कूलच्या शिक्षिका जोरदार वेळी बंधू आहे. समोर ठीक आहे. विषय बोलणार समोर इकडे. समोर त्या ठिकाणी सर्वांनी क्षमा. समोर पंढरी चव्हाण हे कुडाळ तालुक्यातील निरुखी गावचे सुपुत्र. त्यांचं प्राथमिक शिक्षण गावात झालं. नोकरी करत असताना कुटुंबाची जबाबदारीही व्यवस्थितपणे त्यांनी पार पाडली. त्यांची पत्नी मालिनी चव्हाण या शिक्षिका आहेत, तर मोठा मुलगा प्राजक्त चव्हाण हा कुडाळ हायस्कूलमध्ये शिक्षक आहे, तर मुलगी प्रतिभा ही आरोग्य अधिकारी म्हणून नोकरी करतात. त्यांना सामाजिक कार्याची देखील ओढ आहे. पंढरी चव्हाण यांनी केवळ आपला विचार न करता समाज बांधवांसाठीही मोलाचं कार्य केलं. समाजातील तरुणांना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांनी समाज संघटनेचं राज्याध्यक्ष पद घेऊन संघटनेची धुरा आपल्या हाती घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चर्मकार उन्नती मंडळाच्या संघटनेमध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून चांगल्या प्रकारे त्यांनी सेवा केली आहे.
हे समाज कार्य करत असताना समाजाचा विस्तार अधिक व्हावा, तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील आपला समाज जास्त विकसित व्हावा यासाठी भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र या संघटनेचं पुनरुज्जीवन करून संघटनास प्रस्थापित केले. दरवेळी समाज मेळावा घेत असताना अंध, अपंग, मूकबधीर यांना जमेल तसे सामाजिक नैतिक पाठबळ देण्याचं काम राज्याध्यक्ष पंढरी चव्हाण करतायत. महिलांवरील होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी महिला कमिटी प्रस्थापित केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेले चव्हाण समाजाविषयी असलेलं प्रेम त्यांच्यासाठी देऊन आपल्या उर्वरित आयुष्यात बहुमोल सेवा देण्याचा त्यांचा विचार आहे. यात त्यांचं संपूर्ण कुटुंब त्यांना साथ देत आहे. चव्हाण यांनी सर्वांच्या मनात आदराचं स्थान निर्माण केलंय. या सेवानिवृत्तीपर कार्यक्रमात त्यांचा वाढदिवस त्यांच्या कुटुंबासमवेत थाटामाटात साजरा झाला. कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, कर्तृत्वाच्या आसमंतात गरुड झेप घेणारे, दातृत्वाच्या मंदिरावरील कळसावर विराजमान असणारे, रखरखत्या निखाऱ्यावर चालूनही निष्ठेची दिव्यत्व सिद्ध करणारे भारतीय चर्मकार संघटनेला लाभलेलं हे दमदार नेतृत्व असल्याची अनेकांनी भावना व्यक्त केली. या कर्तृत्व, दातृत्व आणि नेतृत्वानं नटलेल्या अवलियाला म्हणजेच पंढरी चव्हाण यांना सेवानिवृत्ती दिनी सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या. त्या काळामध्ये मी त्यांच्याकडून संघटनेचं काम कसं करावं आणि संघटना कशी पुढे नेण्यासाठी आपण झटावं हे त्यांच्याकडून मी शिकलेलो आहे. परंतु काही माझ्या वैयक्तिक कौटुंबिक अडचणीमुळे मी त्या पदापासून थोडा लांब राहिलेलो आहे. परंतु मी त्यांच्या त्यांचं जे चालू आहे त्या कार्याबद्दल मला नेहमीच आदर आणि त्यांच्याबद्दल नेहमीच प्रेम राहिलेला आहे. पंढरी चव्हाण साहेब हे समाजासाठी काम करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी त्यांच्याबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये फिरलेलो आहे आणि त्यांची काम करण्याची जी धडपड आहे, समाजासाठी काम करण्याची धडपड आहे, ती नेतृत्व त्यांचं जे आहे ते वाखाणण्याजोगं आहे. आणि सर्वांनी त्यांना आता सर्व शुभेच्छा दिलेल्या त्याप्रमाणे त्यांचं पुढील आयुष्य निरोगी आणि चांगल्या प्रकारे जावो आणि त्यांना सर्व समाजाची सेवा करण्याची जास्तीत जास्त दीर्घायुष्य लाभो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. मी एसटीचं स्टाफ नाही आणि मी फार जास्त बोलू शकण्याचं असं मला माहीत नाही. तरी हे साहेबांनी मला भक्ती म्हणून ओळख करून दिली, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की हाऊ द सेपरेशन हॅपन्स शोज हाऊ द रिलेशन वॉज. म्हणजे तुम्ही जेव्हा विभक्त होत असता, कशा प्रकारे विभक्त होतात त्यावरून कळतं की नातं कसं होतं. आज सेवानिवृत्ती समारंभ आहे. सेवानिवृत्ती एसटी महामंडळाकडून. एसटी महामंडळ तर आमच्या घरामध्ये 3 महामंडळाचे व्यक्ती म्हणजे माझे वडील वीज महामंडळामध्ये निवृत्त झाले. माझे काका MSCTCR मध्ये म्हणजे एसटी महामंडळातून निवृत्त होत आहेत आणि माझे काका MTNL महामंडळ ते महामंडळ होतं. नंतर लोकांनी ऍजिबल वाटलं तर त्या महामंडळ लोक म्हणतात मंडळ आभारी आहे. मी म्हणतो मी या मंडळांचा आभारी आहे. आमच्या घरात रोजी या मंडळामध्ये चाललं. मी त्यांच्यासोबत काम नाही केलं एक सहकारी म्हणून, पण मला आमच्यासाठी काय आहे ते मी सांगू शकतो फॅमिलीच्या व्यक्तीनं. वास्तविक मला आज मी बाहेर त्रयस्थ व्यक्ती आहे, मी सरकारी नोकरी केलेली नाही आहे, त्यामुळे मी एका वेगळ्या नजरेतून बघतोय आणि ते आज मला तुम्हाला सांगायचंय. सेवानिवृत्ती समारंभ 36 वर्ष नोकरी, 36. तुम्हाला लोकांना त्याचं कौतुक नाही, मला आहे. 14 वर्षामध्ये मी 9 नोकऱ्या बदलल्या. पगार नाही वाढला, राजीनामा. भांडण झालं, राजीनामा. तुम्हाला बोलला, राजीनामा. आपल्याला माहिती आपली किंमत काय, दुसऱ्या पैशाचं निघून जायचं. पण अशा जॉब मध्ये
जिथं मुळात शारीरिक मानसिक त्रास आहे. मला माहित नाही नोकरी का करतो, म्हणजे कंटिन्यू कशी करतात, व्हॉट इन्स्पायर्स यू. ओके, म्हणजे मला वाटतं फक्त एक नर्सिंगचा एक जॉब आहे आणि एसटी कर्मचाऱ्याचा एक जॉब आहे जिथे एक मॉबला तुम्हाला फेस करायचं असतं. शाळेमध्ये मुलं असतात तर ती कंट्रोल असतात, तुम्ही सांगितलं गप ती गप असतात. तिथे कोणी प्रत्येक जण आपल्या मैत्रिणीला भेटायला जात नाही एसटी मध्ये, हा भारताचं तिकीट आहे वगैरे असं नाही म्हणत. त्रासिक मानसिकतेमध्ये असतो, तर दृष्टी मिळत असते नसते. आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जॉब करत असता, तुम्हाला आधी भारतामध्ये श्रमाचं कौतुक नाही, अजिबात नाही, मी जबाबदारीने बोलते, नाही कौतुक. पण 36 वर्ष त्रास पडून तुम्ही एका संस्थेमध्ये नोकरी करत असता, आपल्याला फक्त एक आयुष्य मिळतं, फक्त एक, दुसरं मिळत नाही. अपघात झाला, तुम्ही गेला. आणि त्या आयुष्याचं तुम्ही काय करता, तुम्ही एका संस्थेला देता. तुमचा घाम, तुमचा श्वास, तुमचा रक्त, तुमचं श्रम, तुमचं वेळ, सगळं तुम्ही देत असता त्या संस्थेला. मी साऊथ इंडियन पिक्चर मध्ये काम करत, मला भरपूर पैसे मिळतील, एखाद्या गावचे बॅक कोचला भरपूर पैसे मिळतील, पण तरीही तुम्ही प्रामाणिकपणे नोकरी करता. त्या प्रत्येकाचं मला कौतुक आहे. तुम्ही भरपूर मेहनत करत असता, तुमचं तुम्हाला माहितच नाही की तुम्ही का मेहनत करता. म्हणजे असंही लोक असतात जे नोकरीला नोकरी म्हणून, हा ठीक आहे साहेब बोला तर बोला, मला काय त्याचं. पण जबाबदारीने 36 वर्ष पूर्ण करणं हे फार मोठं कौतुकाचं काम आहे. आणि मला असं वाटतं की आज ना हा जो फेज आहे 2022-2025, या फेज मध्ये एक अख्खी पिढी, अशा प्रकारची पिढी निवृत्त होते ज्यांनी एवढं मोठं सर्विंग केलंय. आणि सर इट्स अ सोशल स्टेट, म्हणजे एक मानसिक हे आहे, ते फेज आहे. ओके, तर ही सगळ्यात फार कमी ठिकाणी होते, फक्त जपानमध्ये होतं, आणखी कुठे होत नाही. तर त्याबद्दल म्हणजे सर्वप्रथम म्हणजे मला त्याबद्दलचं खूप कौतुक आहे. आणि जे तुम्ही केलंय त्याबद्दल मला, कारण एसटी महामंडळामध्ये काय आहे, आज फार सोपं आहे एसटी मध्ये प्रवास करणं, फार सोपं आहे. मी शेवटचा प्रवास एसटी मधून 22 वर्षापूर्वी केला, त्याच्यानंतर मी कधीच केला नाही, कारण मला कधी करावासाच वाटला नाही. आणि अशा वेळेला कंटिन्यू फेज मध्ये तुम्ही बसून एका जागेवरती कोकणातल्या खराब रस्त्यांवरती प्रवास करत असता, एकदा ना कधीतरी या लोकांची विश्रांतीची स्थळ बघा, तुम्हाला कळेल की प्रॉब्लेम किती आहे. आज रस्ते चांगले आहेत, तेव्हा नव्हते. आज आर्थिक परिस्थिती उत्सव आहे, तेव्हा 1 रुपया लोकांकडे नसायचा, आणि तरी नोकरी असायची. दिस वॉज अ डिलाइटफुल, खूप खूप मोठी गोष्ट आहे. मला सूत्रसंचालक म्हणाले की थोडक्यात म्हणजे ठीक, पण आपण कठीण. मला त्यांच्या आयुष्याचे काही नवीन कंगोरे आज कळाले की म्हणजे बघा 86 ला नोकरीला लागले आणि 92 मध्ये काहीतरी घटना घडली. आई शपथ मला शरद पवार आठवले की म्हणजे फक्त 6 वर्षामध्ये यांनी स्वतःची अशी पोझिशन निर्माण केली होती की ते मत फिरवू शकत होते. सो त्यांचं स्किल तेव्हापासून होतं. मला वाटतं त्याचं मला माहित नाही ती घटना काय होती किंवा कशी होती, पण माणसं संघटित करणं, त्यांना आपल्या बाजूने म्हणायला लावणे साधी गोष्ट नाही, कोणी कोणाला दोष घेत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे की कौटुंबिकरित्या खरं सांगायचं तर एक फार मोठ्या फेज मधून प्रत्येक कुटुंबात कधी ना कधीतरी जातं. आम्ही ते 1999-2000च्या फेज मधून गेलो, आमचे काका वारले, आणि त्यानंतर आमच्या घराचा जो काही मूळ गाभा होता तो थोडासा हल्ला नाही असं नाही. आणि त्यानंतर घराला जे घर पण उरलंय आजपर्यंत ते आबांमुळे. ही खासगी आहे, सांगायला काही हरकत नाही. आणि आज फार बऱ्याच वर्षानंतर मला एक संधी मिळते की त्यांना त्यांच्याबद्दल आभार व्यक्त करायला, आणि मी या व्यासपीठाचा हे करतो की म्हणजे वापर करून घेतो, त्यांना सांगायला की थँक्यू. नंतर मी तोडकेकर साहेब म्हणाले की बंडखोर, मी म्हणतो अत्यंत संयुक्तिक शब्द वापरला बंडखोर. नंतर शरद तांदे साहेबांनी रामायण पुस्तकामध्ये बंडखोरीची खूप सुंदर व्याख्या दिली आहे. बंडखोरी करायला आधी व्यवस्था समजून घ्यायला लागते, त्याच्यानंतर त्या व्यवस्थेमध्ये त्रुटी समजाव्या लागतात, त्याच्यावर सोल्युशन शोधायला लागतात, एक दिशा द्यायला लागते. एवढं सगळं जो करतो तोच बंडखोरी करण्याच्या लायक असतो. कोणी उठसूट बंडखोरी करू नाही शकत. करू शकतो का तुम्ही? येरागाबाकडून एक्सपेक्ट करू शकत नाही की तो बंडखोरी करेल, कारण त्यात वैचारिक बंडखोरी आधी असते. नंतर आबा आहे. मी जेव्हा 4 वर्षाचा होतो तेव्हा ते एसटी महामंडळामध्ये नोकरीला लागले. आम्ही 40 वर्षाचा, 36 वर्ष मी त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये पाहतोय. एक माणूस म्हणून बघतोय, एक व्यक्ती म्हणून बघतोय, आणि त्यांचं एज्युकेशन फेज पण बघतोय, राईज फॉल सगळे बघितले. आणि मला असं जाणवतंय की
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुणी ना कुणीतरी आबा पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुणी ना कुणीतरी आबा पाहिजे असं म्हणाल तुम्ही. मी त्यांना खूप जवळून यासाठी बघितलंय की 150 लोकांच्या समोर तोंड सांभाळून बोल नाही तर इथेच गाडी हे सांगताना बघितलंय. भावाचा मृत्यू झाल्यानंतर ढसाढसा रडताना बघितलंय, घर सावरताना बघितलंय, आणि एवढं सगळं असताना सगळ्यांचं ऐकताना बघितलंय. आशीर्वाद द्यायला अक्कल लागत नाही, हात वरती केला की झालं, पण हिंमत द्यायला ना हिंमत लागते, ती त्यांच्यामध्ये. आणि म्हणून आबा आहे. मी लकी आहे की माझ्या आयुष्यात आबा आहे. बस एवढं सांगू इच्छितो. बाकी निवृत्तीनंतर ते काय करणार त्यांचं निश्चितच मला नाही वाटत की कोणाचं काय ते निश्चित समाजकारणातच असणार आहेत. फक्त 2 गोष्टी माझ्यासाठी करा. एक तर ते जुन्या काळात ते तिकीट असायचं ना, त्याच्यावर ते ठिपके कसे मारायचे काय ते मला अजून कळालं नाही, ते एकदा समजलं. मला आयुष्यभर नाही कळत नेमकं कुठल्या ठिकाणी काय झालं ते कंटिन्यू समजायचं. आणि दुसरं म्हणजे तुमच्या आयुष्यावरती एसटी मध्ये जे काही घडलं त्याच्यावर एक पुस्तक लिहा. एकाही कामगार वर्गातल्या माणसाने एसटीच्या कशा प्रकारचं स्वतःच्या अनुभवांचं पुस्तक लिहिलेलं नाहीये. आम्हाला ते निश्चितपणे वाचायला आवडेल. तर ते तुम्ही 2 गोष्टी माझ्यासाठी करा. बाकी धन्यवाद. तुम्ही आमच्या आयुष्यात असल्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू. संपूर्ण सेवा अवलंबून असल्यामुळे इथे प्रत्येकाला कॉम्पिटन्सी दिलेली आहे आणि शिस्त आणि आवेदन कार्यपद्धतीनुसार आपली सेवा सुरळीत करणं हे फार कठीण दिव्य आहे. PM चव्हाण माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी एक वाहक ते वाहतूक नियंत्रक अत्यंत उत्कृष्ट सेवा केली आणि आता जिथे विविध मान्यवर म्हणजे निवेदकांनी सर्व काही त्यांचा परामर्श घेतलेला आहे त्याच्यात त्यांनी जीविका चांगली सांभाळलेली आहे. जीविका आणि उपजीविका, आपण नोकरी करतो हे उपजीविका आणि इतर कामं करतो ही जीविका. जीविका म्हणजे कुठेतरी आपण हे गुंतून राहिलं पाहिजे. आणि हे सर्व करत असताना आपल्याला आपल्या पत्नीची साथ उत्तम लाभलेली आहे. कारण माझे घरगुती संबंध असल्यामुळे सर्व काही त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी मला माहीत आहे. PM चव्हाण यांच्याविषयी जे एसटी आहेत त्यांना सर्व काही माहीत आहे आणि त्यांच्या बंधू सामाजिक बंधू भगिनी आहेत त्यांनाही त्यांच्याबद्दल माहीत आहे. त्याबद्दल मी काय बोलणार नाही. परंतु त्यांनी कौटुंबिक पार्श्वभूमी असताना दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण दिलेलं आहे. मुलं नोकरीला लागली आहेत आणि त्यांच्यावर आता विशेष अशी जबाबदारी नाही. त्यामुळे आत्ताच लोकांनी सांगितल्यामुळे त्यांनी सामाजिक भान राहून समाजकार्य करावं. समाजकार्य म्हणजे केवळ आपल्या समाजाचंच नाही तर सर्वांचं ज्याला गरज लागेल. उदाहरणार्थ कोणाला रक्तपेढीची गरज लागेल, काय लागेल, त्यांना सगळ्यांना आपण योग्य ते सहकार्य करावं. आजपर्यंत केलेलं आहे त्याप्रमाणे पुढेही कराल. आणि तुमच्या रिटायरमेंट नंतर मी एवढंच म्हणेन की आय विश यू हेल्दी, वेल्दी अँड हॅपी पोस्ट रिटायरमेंट लाईफ. तर सांगायचं म्हणजे तुम्ही हे सर्व करत असताना तुमच्या पत्नीची तुम्हाला उत्तम साथ लागलेली आहे. तर आत्ता तुम्ही पत्नीला पुरेसा वेळ दिला पाहिजे. म्हणजे त्यांना कुठेतरी त्यांच्या पुढे इच्छा राहिलं, त्यांना कुठेतरी फिरायला घेऊन जाणं, फिरायला म्हणजे चांगल्या पर्यटनाच्या ठिकाणी वगैरे घेऊन जाणं. तर 58 वर्षानंतर काय म्हणणं, आपण 58 वर्षानंतर तुम्हाला हे तारुण्य लाभलेलं आहे. माणूस रिटायर होतो म्हणजे आज सेवेतून रिटायर झालेला आहे, पण रिटायर हा शब्द आहे म्हणजे पुन्हा तुम्ही नव्या जोमाने सर्व काही करणार आहात. तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आणि आजच्या सेवानिवृत्तीची शुभेच्छा देतो. त्या सेवेबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी महामंडळामध्ये जी ज्यावेळी सेवा 1986 मध्ये रुजू झाले त्यावेळी महामंडळाची अतिशय खडतर अशी सेवा होती. यातल्या बऱ्याच लोकांना माहिती असेल की त्यावेळी जुनीचे रस्ते आणि एसटीच्या गाड्या, त्यांच्या गाड्यांची कंडिशन आणि त्यावेळी रात्रवस्तीच्या ठिकाणी असणारी सोय गैरसोय आता खूप चांगलं झालेलं आहे. सर्वच गावांमध्ये आता डांबरीकरण झालेलं आहे बऱ्यापैकी आणि चांगल्या प्रकारे कामगारांची राहण्याची व्यवस्था आज ग्रामपंचायत ऑफिस, शाळा या ठिकाणी होते. पण त्यावेळेचं जीवन हे अत्यंत खडतर होतं आणि त्यामुळेच कदाचित हे स्वभाव व्यक्तिमत्व आपण जे म्हणतो ते त्या कामकाजामुळे बदलत असण्याची शक्यता आहे. मुळात त्यांचा स्वभाव कसा होता हे आम्हालाच माहिती नाही, कारण आम्ही त्यांच्यानंतर भरपूर ज्युनियर आहोत. त्यांची 36 वर्ष झाली, आमची अजून बरीच व्हायची आहेत. तरी सुद्धा ते ज्यावेळी आमच्या संपर्कात आले, आम्ही महामंडळात सेवा रुजू झाल्यानंतर त्यावेळीपासून आम्ही त्यांचा स्वभाव बघितला. त्यानंतर वाहतूक नियंत्रक म्हणून ते पुरा स्थानकावरती कामकाज करत असताना त्यांचा जो काही लोकांबरोबरचा संपर्क असतो. मित्र, लोकांबरोबर संपर्क आपण म्हणतो, समोरचा माणूस ज्यावेळी आपल्याला एखादी माहिती विचारायला येतो की एखादी बामणादेवी गाडी किंवा घोडगे गाडी गेली का,
त्या प्रश्नाचं उत्तर त्याच्या अगोदर 5 माणसं आणि पुढे 5-6 माणसं येणारी असतात आणि ते तोच प्रश्न विचारतात. अशा वेळी सगळ्यांना अटेंड करणं आणि प्रत्येकाला त्याच प्रश्नाचं तेच उत्तर देणं हे कसं काम आहे हे त्या पदावर बसलेला माणूसच अनुभवाने सांगू शकतो. आणि म्हणून कधी कधी चिडचिड होत असते त्या माणसाची. तसंच वाहक पदावरती कामकाज करत असताना एसटी मध्ये चढलेला प्रत्येक प्रवासी हा 4-5 किलोमीटर उतरून जाणार असतो, पण त्या वाहकाला दिवसभरामध्ये निदान 200-250 विविध विचार व्यक्तिमत्वातली माणसं असतात, त्यांना हँडल करायचं असतं आणि त्यातून त्याला ती दिव्यत्वाची नोकरी संपवायची असते 8 तासाची. बाकी इतर सेवांमधल्या नोकरी आणि एसटी महामंडळामधली वाहक पदावरची नोकरी हे सांभाळणं खूप कठीण आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी माणसाचं मन हे स्थिर राहिलं पाहिजे. चव्हाण साहेबांच्या कुटुंबियांची त्यांना बऱ्यापैकी साथ लागली. आज सकाळीच त्यांनी सत्काराच्या वेळी आपली शाल आपल्या सौभाग्यवतींच्या खांद्यावर टाकली. त्यावेळी मी त्यांना हेच म्हटलं की आयुष्यभर तुम्ही त्यांच्या जी साथ दिली आणि त्या परिस्थितीमध्ये एसटी कामगारांना ज्या पद्धतीने रात्रवासींसाठी डबे वगैरे देणे ही जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांना योग्य साथ दिलेली असल्यामुळेच तुमचाही त्या शालीमध्ये गौरव आहे हे निश्चितच आहे. आणि आयुष्यभर जे काही त्यांनी कमवलं ते तुमच्याकडेच दिलेलं आहे. आता इथून पुढे तुम्ही त्यांना देण्याची संधी आहे ते भरभरून द्या. त्यांच्या सर्व कुटुंबियांना सुद्धा मी सांगतो की तुम्ही त्यांना व्यवस्थित द्याल अशी खात्रीच आहे. तरी सुद्धा त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समाधानाचं आणि भरभराटीचं जाईल. ही त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे या ठिकाणी ती त्यांना खरोखरच चांगली सुख समाधानाची पुढील आयुष्यासाठी मिळेल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्व एसटी कर्मचाऱ्यांतर्फे त्यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी रजा घेतो. मंडळी केटी असतील किंवा सुधाकर असतील ही मंडळी आम्ही एकत्र अगदी वसतिगृहापासून अगदी शिक्षण अगदी खडतर परिस्थितीमध्ये घेऊन पंढरीने मी वेंगुर्ला हॉस्टेलमध्ये होतो. अक्षरशः तिथलं जेवण वगैरे काय ही व्यवस्था होती ती अक्षरशः बोलण्यासारखी नव्हती. तरी सुद्धा अशा शिक्षणासाठी आम्ही भुकेलेली माणसं एकत्र आलेलो. परंतु ही मंडळी ज्यावेळी आम्ही एकत्र असायचो त्यावेळी आम्हाला खूप मोठा आधार वाटायचा. एवढी आमची चांगली मैत्री होती. वेंगुर्ल्यानंतर आम्ही रत्नागिरीला ज्यावेळी गेलो त्यावेळी पंढरी माझ्याबरोबर होता. रत्नागिरीसारख्या महागड्या शहरामध्ये त्यावेळी मला वाटतं 85-86 सालामध्ये तिथे असताना आम्हाला फार म्हणजे आम्ही ग्रामीण भागातली मुलं एवढ्या मोठ्या शहरामध्ये गेल्यानंतर तिथं कसं वागायचं तिथं कसं बोलायचं हे आम्हाला समजत नव्हतं. परंतु आम्ही एकमेकांसाठी फार मोठे आधार देतो. तिथं प्रस्थापित समाजाविरुद्धही काही बंड करण्याची ज्या वेळी वेळ आली त्यावेळी आम्ही एकत्र होतो अशा पद्धतीनं. परंतु आम्ही जी हॉस्टेलची मंडळी होतो ती सर्वजण अगदी चांगल्या पद्धतीनं नोकरीला लागलो. मला वाटतं केटी असतील, विजय सावंतसारखे BDO असतील, PM असेल, सुधाकर आमचा आज ऑफिसर आहे, ही काही मोजकी इथं उपस्थित असलेली मंडळी आहोत. आणि ज्यावेळी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये होतो त्यावेळी आम्हाला अगदी समाज भान म्हणजे काय हे त्यावेळी आम्हाला समजलं. पण आपण एकमेकांसाठी जगलं पाहिजे, एकमेकांसाठी सहकार्य केलं पाहिजे. मग अशी जे उल्लेख झाला की आमचा गोपाळ त्यावेळी ITIला तोही होता आमच्याबरोबर. त्याला तो ITI सोडून अर्धवट आला परंतु त्याची बॅग आम्ही जवळजवळ 2-4 दिवस दडून ठेवले कारण तो पळणार होता, जाणार होता. त्याला खूप आम्ही अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो एकदा पहाटे उठून गावी आला. त्यानंतर त्याचं अपघाती निधन झाले. हे आम्हाला जिव्हारी लागलं ही गोष्ट. कारण आम्ही एकमेकाच्या प्रेमात पडलेली माणसं होतो. एकमेकाला मोठं करण्यासाठी धडपडत होतो. ज्यावेळी प्रसंग आला त्यावेळी आम्ही एकमेकाला अगदी साथ देत होतो. आजही देत आहोत. पंढरी तसा हरवणारी आणि वेगळं व्यक्तिमत्व असणार. मी पंढूर तिट्यावर असताना एक
त्यांच्याच खात्यातील एक त्याचा मित्र म्हणाला की पंढरी म्हणजे अतिरेकी. त्यानंतर मी पंढरीला भेटलो. हो, असं तुझ्यासाठी म्हटलं, परंतु तो शब्द मला अत्यंत चांगला वाटला. खरोखर अतिरेकी याचा अर्थ वेगळ्या पद्धतीने जर घेतला तर असं म्हणावं लागेल की जिथं प्रसंग गंभीर असतो तिथं आमचा पंढरी खंबीर असतो. असे बरेचसे अनुभव त्याच्या बाबतीत आम्ही घेतलेले आहेत. त्याच्याने आमचं जिथं जिथं पटलं तिथं आम्ही एकत्र आलो. जिथं पटलं नाही तिथे स्पष्टपणे आम्ही त्याला विरोध केलेला आहे, त्याने ते मान्य केलेलं आहे. आणि आम्ही असेच एकमेकाला समजून घेत आतापर्यंत आम्ही एकमेकाची कारकीर्द चांगल्या पद्धतीचं राखण्याचं काम केलेलं आहे. सहकार्याची भावना ठेवून आम्ही एकमेकाशी वागत आहोत. आणि एक मैत्रीचं घट्ट नातं कसं असतं हे जे आम्ही वसतिगृहात शिकलेली जी मुलं आहोत त्यांनी चांगल्यापैकी पाळलेलं आहे. आज अगदी गरिबीत आमची ज्यावेळी वसतिगृहात असताना अक्षरशः उंदीर आमच्या पायांच्या टाचा खात अशा परिस्थितीमध्ये आम्ही वाढलेलो. आम्ही अक्षरशः झोपताना बूट घालून झोपत तरी ते बूटही उंदीर खायचे. तर ही परिस्थिती जाणीव आम्हाला आहे आणि म्हणून आम्ही समाजामध्ये काम करतो. आज पंढरी राज्याचा अध्यक्ष आहे. भारतीय संघटनेचा सर्व असं म्हटलं जातं, परंतु तसं काय सर्व वगैरे मानू नको. कारण काय असतं माहिती, बाकीच्यांना सोबत घेऊन आपल्याला काम करायचं आहे. ही वृद्ध बिलावल्याच्या म्हणजे मोठे ते काही पदवी आहेत ते सांभाळणं कठीण होतं, परंतु इतरांच्या सहकार्याशिवाय ते नसतं. तुला सोबत देणारे तुझ्या तर मुलं आहेत, चांगल्या पद्धतीने शिकतायत. आमच्या मालिनी नोकरीला आहे, चांगल्यापैकी अधिकारी आहे, मुलगा एक प्राध्यापक आहे. आणि मालिनी बहिणी आमच्या त्याही तुला चांगल्या पद्धतीने साथ देत आहेत. मग अशी बऱ्याचदा उल्लेख झाला, त्यांच्या काही इच्छा आकांक्षा असतील किंवा पर्यटनाचा तो विषय असेल तो लवकर त्यांचं पूर्ण करावं अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. तुला अगदी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. व्यक्तिमत्वाचा सत्कार सोहळा होतोय की ज्यांच्या नावाच्या मागे बरीच बिरुदावली भारत पेंडुरकर यांनी लावली आणि त्यामुळे आणखी काय काय त्यांच्या नावासमोर लावायचं हा प्रश्न व्यासपीठावर बसलेल्या बाकीच्यांच्या समोर असेल. जितकी विशेषणं देता येतील तितकी विशेषणं भारतने दिलेली आहेत. त्याच्यात आणखी एक दोन विशेषणं मी ऍड करतो. सन्माननीय चव्हाणसाहेब हे बंडखोर आणि उमद व्यक्तिमत्व आहे. उमद व्यक्तिमत्व अशासाठी की प्रचंड उत्साह त्यांच्यामध्ये आहे. हा उत्साह कदाचित वहिनींच्याकडून त्यांना मिळत असेल असं मला वाटतं, कारण दोघेही अतिशय दिलखुलास असतात आणि त्या मला ते आवडतं. माणसाने फार हसलं पाहिजे आणि ते निरागस असलं पाहिजे, खळखळून असलं पाहिजे. आरोग्यालाही ते चांगलं असतं आणि जे पोटात आहे ते ओटामध्ये येतं. आणि त्यामुळे मला ते विशेष त्यांच्या व्यक्तिमत्वातला हा जो भाग आहे तो विशेष आवडतो की ते मन मोकळेपणाने असतात. दुसरी गोष्ट मी म्हटली, ज्या विशेषणामध्ये बंडखोर हा शब्द वापरला, त्यांचं व्यक्तिमत्व हे मला अगोदर अलीकडेच आमचा 5-6 वर्षामध्ये संबंध आला, म्हणजे जवळून आला. पण त्याच्या अगोदर पंढरी चव्हाण हे नाव मी ऐकून होतो, कारण मी अनेक क्षेत्रामध्ये काम करत होतो. मी केवळ शिक्षक म्हणून काम केलं नाही, वयाच्या 18व्या वर्षापासून मी लोकांमध्ये काम केलेलं आहे. आणि त्यामुळे पंढरी चव्हाण हे नाव सातत्याने कानावर पडायचं. आणि तेव्हा बंडखोर हा त्यांचा गुण जो आहे
त्याबद्दल थोडंसं मी ऐकून होतो, पण जेव्हा मला हे जास्त नाव कानावर यायला लागलं तेव्हा मी थोडा चिकित्सक वृत्तीचा माणूस आहे. तेव्हा मी तपासण्याचा प्रयत्न केला आणि मला असं लक्षात आलं की हे बंडखोरपणा जो आहे तो न्यायासाठी आहे, हक्कासाठी आहे आणि कर्तव्याच्या दृष्टीने आहे असं माझ्या लक्षात आलं. आणि त्या दृष्टीने ते बंडखोर वृत्तीच्या आहेतच. त्याने आपलं मत जे आहे ते प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला, हक्क आहे तो मिळवण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा तशा प्रकारचा अनुभव हा त्यांच्या सहकार्यांना आला असेल. मगाशी सन्माननीय मोरजकर साहेब बोलता बोलता ते म्हणाले की आज वाईट बोलायचं नाही, पण त्यांनी मनातली खदगत जी होती ती व्यक्त केली. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आज तुमचंही आकाश मोकळं झालं असेल आणि तुम्हाला त्यावेळी निवडणुकीमध्ये पाडून त्यांनी जो मित्र तुम्हाला थोडीशी कलाटणी देण्याचा प्रयत्न केला त्याची जी रुखरुख होती ती आज संपली, निश्चितपणाने संपलेली असेल आणि त्यामुळे त्यांचंही आकाश आज मोकळं झालेलं आहे. आणि त्यामुळे आनंदाचे डोई, आनंद तरंग अशा प्रकारचं वातावरण या कार्यक्रमामध्ये निर्माण झालं. आपण जी आपली व्यथा व्यक्त केली तेव्हा आणखी त्यांच्यातला एक गुण मला दिसला, तो म्हणजे शरदाचं चांदणं सुद्धा त्यांनी एसटी महामंडळाच्या त्या तुमच्या संघटनेमध्ये ओतलेलं आहे, पसरलेलं आहे. आता शरद कोड हे फारसं काही सांगण्याची गरज नाही. मित्र जरी असला तरी त्याला योग्य ठिकाणी थांबवणं हे सुद्धा खऱ्या नेतृत्वाचं लक्षण आहे. कारण मी नेतृत्व करतो, अनेक ठिकाणी मी काम केलेलं आहे. कदाचित काही लोकांना माहिती असेल, काही लोकांना माहिती असणार नाही, परंतु नेता जो असतो त्याने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे. कदाचित त्यांना त्यावेळी आपल्या संघटनेची एक जी हे आहे वाटचाल आहे ती योग्य पद्धतीने नेण्यासाठी किंवा मित्र म्हणून या धोक्यामध्ये जाऊ नकोस, आता थांबलं पाहिजे, त्या दृष्टीने कदाचित त्याने थांबवलेलं असेल. त्यामुळे वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. त्यामुळे आपल्याला ती एक संधी होती, कदाचित त्यामुळे तुम्ही कुटुंबाकडे अधिक लक्ष दिलेलं असेल. आज चव्हाण साहेबांचा सेवेचा शेवटचा दिवस, 5-6 वाजता ते मोकळे झालेले असतील. सेवेतून मोकळे होताना मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची रोखरोख असते. दैनंदिन रुटीनचं काम जे आहे ते सोडून एका वेगळ्या विश्वामध्ये आपल्याला जायचं असतं. इथे त्यांनी म्हटलंय की सेवानिवृत्ती ही कोणत्याही रस्त्याचा अंत नाही. हे जरी खरं असलं तरी एखादा रस्ता सोडताना जरा मनाला वेदना होतातच. नवीन रस्ते आज तुम्ही चोखाळायचे आहेत, आपण तर ते चोखाळत आहात. अनेक ठिकाणी आपण काम करत आहात. अनेक म्हणजे मगाशी व्यासपीठावरचा उल्लेख झाला. मी वयाच्या 18व्या वर्षापासून नेतृत्व केलं, पण चव्हाण साहेबांनी अनेक लोकांना नेते बनवले. ते ज्या संघटनेचे आज राज्याध्यक्ष आहेत त्या संघटनेमध्ये एका व्यक्तीला कोकण विभागाचं अध्यक्षपद दिलं गेलं. इथे प्रस्थापित असलेली संघटना, त्या संघटनेचं त्यांना नंतर जिल्हाध्यक्षपद मिळालं. त्याच्यापूर्वी त्यांना कधीही मिळालेलं नाही. आमचे CR चव्हाण इथे आहेत, मी स्पष्ट वक्ता आहे, ते सुद्धा आमच्याकडे जिल्हा कार्यवाह होते. त्यानंतर त्यांना तिथे सुद्धा संधी कामाची मिळाली. मगाशी महानंद चव्हाण होते. महानंद चव्हाणांना मी म्हटलं की माझं भाषण होईपर्यंत जरा थांबा. त्यांना सुद्धा कोकण विभागाचं आम्ही अध्यक्षपद दिलं. आज ते तालुक्याचे अध्यक्ष आहेत. म्हणजे नेतृत्व घडवण्याचं काम हे चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं. नेतृत्व घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्याचाही मला विशेष अभिमान आहे. काय होतं की सर्वसामान्य माणसाला नेतृत्व द्यायचं असतं, त्याच्यामध्ये सुद्धा कौशल्य असतं. मी एखादी गोष्ट बोलतो, तो माझ्यामध्ये आलेला समाधीपणा असेल किंवा मला तशा पद्धतीचं प्रशिक्षण मिळालेलं असेल म्हणून, पण तुमच्यामध्ये बसलेल्या लोकांना सुद्धा अनेक विचार तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले असतील. ते व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. त्याने हे नेतृत्व निर्माण केलं. अशी अनेक नेतृत्व
येऊ शकतात. आज आमचे बबन नांदुसकर जे आहेत, बाबन नांदुसकर, आम्ही त्यांना बबन म्हणतो आणि त्यामुळे बाबन हे नाव मला वारंवार येणार नाही, कारण ते माझे मावस भाऊ लागतात. बांधकाम संघटनेचं अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे, फार मोठी संघटना. आणि चव्हाण साहेब ज्या संघटनेचं नेतृत्व राज्यामध्ये करतात त्याचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. सर्वसामान्य माणसाला नेतृत्व देण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून मला त्यांचं विशेष आज सोसायटीवर सुद्धा एकतर्फी पॅनेल हो मी गेलेलो आणि गेलेलो, पण मी त्यांच्या विरोधी पार्टीचा नेता म्हणून गेलेलो. आम्हाला अशी बातमी मिळाली की आमचं पॅनल कदाचित येईल आणि म्हणून आम्ही काही नेते मंडळी होतो. आता स्वतःला नेता म्हणणं बरोबर नाही, परंतु आम्ही तिथे गेलेलो. मात्र बाबन नांदुसकर हे निवडून आल्यानंतर मी त्यांचं अभिनंदन केलं. पक्षाचे बाकीचे पदाधिकारी असताना सुद्धा मला काही असं वाटलं नाही, कारण मी बिनधास्त असलेला माणूस आहे. व्हाईस चेअरमन त्यांचं विशेष अभिनंदन करायचे. त्यांचं व्हाईस चेअरमन हे चव्हाण साहेबांना ती दिलेली एक भेट आहे असं मी समजतो. अतिशय चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम झाला. त्यांच्या 3 टप्प्याच्या सेवानिवृत्तीनंतर आज ते नवीन हायवेने जाणार आहेत. अनेक स्वप्न असतात माणसाची, अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात, त्या त्यांनी कराव्याच. मगाशी म्हटल्याप्रमाणे मॅडमना सुद्धा बाहेर फिरून आणावं, कारण भाकरे मॅडमनी सांगितलंय तिथे काय तुम्ही तडजोड करू शकत नाही आणि 1 वर्ष तरी करू शकत नाही आहेत. त्यामुळे त्यांनाही फिरवून आणताना ज्या समाजाने आपल्याला घडवलं, समाज म्हणजे मी केवळ जातीचं म्हणत नाही, तर मी ब्रॉड माइंड म्हणतोय. समाज म्हणजे संपूर्ण आजूबाजूचा असलेला आपला मानव समाज. त्याच्यासाठी आपल्याकडून चांगलं काम हो, भविष्यामध्ये ते काम करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला संधी द्यावी अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आपल्याला त्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावं, आपल्याला कुटुंबाची साथ मिळावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. साहेबांचा दुहेरी कार्यक्रम, सेवानिवृत्ती आणि दुसरा वाढदिवस. तर सेवानिवृत्ती सरकारी कर्मचारी असू दे किंवा निमसरकारी कर्मचारी असू दे, त्या 2 गोष्टी काय वाटायला असतात. एक बदली आणि दुसरी सेवानिवृत्ती. त्यांना आम्हाला ती मिळतेच. मी सरकारी नोकर असल्यामुळे मला एक 1-2 वर्षांनी मिळणार. या गोष्टी प्रत्येकाच्या सरकारी कर्मचाऱ्याच्या याला असतातच. त्या पद्धतीत ते आपलं पूर्ण सेवानिवृत्त होत आहे. आमच्याकडे कशी लहान मुलं असतात, एक 15 मिनिटं 20 मिनिटं झाली की हळूच हात बोट वर करणार. तसं हे केबिन मध्ये बसले, आम्ही तर अनेकदा बसतो ना केबिन मध्ये. हो, आता ही गाडी किती वाजता येणार, ती गाडी किती वाजता येणार, ती गाडी किती. मला वाटतं मी तिथे बसतोय ना 5-10 मिनिटाचं कामाची चर्चा झाली की त्याच्या कामासाठी, तर इतके लोक यायचे की मला ते ऐकून कंटाळा यायचा. हे दिवसभर याला कसं फेस करत असतात, तसं आम्ही आमच्या शाळेत मुलांना थोडं फेस करावं लागतं अशा बाबतीत. तसं ते तो एक तरी सुद्धा ती मानसिकता प्रत्येकाची एक तयार झालेली असते, जशी आमची झालेली असते तशी त्यांची झालेली होती. आणि अशा प्रकारे कोणाचं मन न दुखवता त्यांनी आपली सेवा पूर्ण केलेली आहे. मी त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभू दे, त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या परिपूर्ण होऊ दे सगळ्या, अशा शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. जो सेवानिवृत्ती कार्यक्रम आहे, पलीकडे आपण पाहतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा सेवानिवृत्ती कार्यक्रम येईलच असं नाही. कारण आजचं धकाधकीचं जीवन जे आहे त्या जीवनामध्ये अशा अनेक प्रसंगामध्ये असे कार्यक्रम अनेकांना ते कार्यक्रम पूर्ण करता आले नाही. परंतु या ठिकाणी पंढरी चव्हाण आमचे नेते, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक, ज्यांनी समाज कार्यामध्ये आम्हाला ओढून समाज कार्य करण्यासाठी भाग पाडलं आणि आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी करून या पदापर्यंत आम्हाला पद भूषवण्यासाठी फार मोठं योगदान दिलेलं आहे. त्यासाठी यापूर्वी आम्ही एकत्रित काम केलं.
उन्नती मंडळामध्ये जे अध्यक्ष, कुडाळ तालुक्याचे अध्यक्ष आणि मी सचिव होतो, तेव्हा एक कार्यक्रम झाला. हा जो कार्यक्रम झाला तो उन्नती मंडळाचा शेवटचाच कार्यक्रम होता असं मला म्हणावं लागेल. कारण त्यावेळेस जवळजवळ कुडाळ तालुक्यातील 500 लोकांचा आम्ही सत्कार केला होता, जाहीर सत्कार. त्यानंतर एवढा जिल्ह्याचा कार्यक्रम सुद्धा झाला नाही आणि तेवढा कार्यक्रम आजपर्यंत मी पाहिला नाही. आणि त्यानंतर भारतीय चर्मकार समाज मुंबई महाराष्ट्र या संघटनेची वाटचाल सुरू झाली आणि आज संपूर्ण राज्यामध्ये जवळजवळ 30 ते 35 जिल्ह्यामध्ये ही संघटना जी आहे ती कार्यरत आहे. अगदी मोठ्या शहरामध्ये सुद्धा मुंबई, त्याचबरोबर ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये ही संघटना जोमाने कार्यरत आहे. आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याची हे कार्य पाहून, कोकण विभागाचं कार्य पाहून पश्चिम महाराष्ट्राने सुद्धा यामध्ये झेप घेतली आणि आज जवळजवळ 25 जिल्ह्यामध्ये या कार्यक्रमाचे या संघटनेची माणसं आपल्याला पसरलेली दिसून येत आहेत. त्यामुळे हे सगळं श्रेय जे आहे ते पंढरी चव्हाण यांना जातं आणि हे काम करण्यासाठी आम्हाला त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. जरी ते सेवानिवृत्त झाले, सकाळीच आमचं बोलणं झालं, जसं या ठिकाणी एक वाक्य त्यांनी लिहिलं, सेवानिवृत्ती कोणत्याही रस्त्याचा अंत नसून एका नवीन हायवेची सुरुवात आहे. हायवे म्हणजे कोणता हायवे? तर या छोटे छोटे रस्ते आहेत, त्या छोट्या छोट्या रस्त्यामध्ये हायवे तयार करणे म्हणजे सामाजिक बांधिलकीतून जे काम सध्या सुरू आहे ते विस्तारित करण्याचं काम जे आहे त्यांनी हाती घेण्याचं ठरवलेलं आहे. आणि निवृत्तीनंतर सध्या जे काम ते कामावर असताना जेवढं केलं त्याचे कितीतरी पट काम ते स्वतः करतील आणि सर्वांना सोबत घेऊन करतील अशी मी आशा बाळगतो. आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भावी आयुष्यासाठी या सेवानिवृत्ती कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी मी आणि माझ्या कुटुंबातर्फे शुभेच्छा देतो. माननीय पंढरीजी चव्हाण साहेब यांच्या सेवानिवृत्ती म्हणजे जे या ठिकाणी ते सेवा करत होते त्या सेवेतील शेवटचा दिवस आणि तिथून ते आपल्या बोनस आयुष्याला सुरुवात करत आहेत. आणि त्याचप्रमाणे उद्या 1 जून हाही त्यांचा वाढदिवस आहे आणि या निमित्त आपण सर्व बंधू भगिनी त्याचप्रमाणे व्यासपीठावरील मान्यवर आज आपण जमलेला आहोत, सर्वांना माझा जय रोहिदास. या माणसांबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे, कारण आतापर्यंत या क्षणापर्यंत जे बोललं गेलं ते मोठमोठ्या पुरस्कारांपेक्षाही मोठं त्यांना मिळालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने मी फक्त त्यांच्या सहवासात आल्यानंतर काही बऱ्याचशा गोष्टी घडून गेल्या, बऱ्याचशा मोठमोठ्या घटना आम्ही तयार केल्या, पण त्याचे सर्व सांगायला वेळ नाही. तरी पण 2 गोष्टी सांगतो. चौकीकर साहेबांनी त्याच्यामध्ये जे तुरे बोलले त्याच्यात आणखी मध्ये एक फूल मी बोलतो की हे पंढरी चव्हाण क्रांतिकारी चव्हाण म्हणून या पूर्ण महाराष्ट्राने बघितलेले आहेत. क्रांतिकारी कशासाठी? कारण माझ्यासारखा एक वंसुरीतल्या तळागाळातला व्यक्ती या संघटनेमध्ये, या भारतीय चर्मकार समाज संघटनेमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून बसवलं. त्यानंतर अनेक संघटना, माझे 8-9 संघटना त्यावेळी कार्यरत होतो. चांगल्या RTI सारखा मी पूर्ण महाराष्ट्राचं अध्यक्षपद माझ्याकडे आहे. आणि जेव्हा आम्ही कार्यालयात जातो तेव्हा आम्ही आमचं कार्ड दाखवतो, ओळख दाखवतो आणि नंतर आम्ही पुढे जातो. पण या माणसाने कधीही कार्ड दाखवलं नाही. डायरेक्ट घुसणारा माणूस तो, जो रक्षक असतो, विचारणारा असतो, तो बोलायच्या आधी ही माणसं त्याच्या कार्यालयात हजर झालेली असतात. अशा प्रकारचे हे क्रांतिकारी व्यक्ती आहे. त्याचप्रमाणे आज आपण जे सूत्रसंचालन करणारे भारत पेंडुरकर आहेत, एक छोटस उदाहरण देतो. ते इतर मुंबई इतर ठिकाणी फिरत होते, गाण्याची आवड होती, सर्व काय होतं,
इव्हेंट्स करायची पण त्यांना इच्छा होती, सगळं कार्यक्रम ते करायचे लग्नानिमित्त, पण त्यांना सुरुवात करून देणारा कोणतरी हवा होता. आणि आज बंधू भगिनींना सांगायला एवढंच मला आनंद वाटतो की त्याला स्वतःच्या पायावर उभं करून सगळ्या कार्यक्रमातून, समाजातील असो इतर समाजातील सगळ्या कार्यक्रमातून गाण्याचे कार्यक्रम घेण्यासाठी प्रवृत्त करणारी पंढरी चव्हाणांनी त्याला केलेलं आहे. म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला सहकार्य हवं ते सहकार्य देण्याची जी वृत्ती असते ती या माणसामध्ये आहे आणि तेच आयुष्यासाठी घेऊन शिदोरी जी असते ते आपण घेऊन जात असतो. बंधू भगिनीनो, सकाळ, दुपार आणि संध्याकाळ, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येणार आहे आणि आपण त्या तिन्ही वृत्तामध्ये आम्ही फिरणार आहोत. त्याचप्रमाणे दुसऱ्याने कोणीतरी लिहून ठेवलं आहे की सकाळ, दुपार आणि संध्याकाळ शिक्षण, नोकरी आणि आपलं घर. घर आपण केव्हा शेवटला आपण घराचा विचार करतो, आपल्या कुटुंबाचा विचार शेवटला करतो. त्याचप्रमाणे आपण या सगळ्या तिन्ही याच्यातून फिरून आणि शेवटला आपण जो शेवटला येतो त्याला आपण निरोप समारंभ म्हणतो किंवा निरोप घेण्याची आपली वेळ असते. आणि जे क्रांतिकारक असतात, जे भवितव्याच्या दिशेने जात असतात त्यांच्यावर टीका टिप्पणी झालेली असते, त्याच्यावर टिप्पणी केलेली असते. आता इथं कार्यक्रमात साहेब यायच्या आधीच बोलता बोलता कोणतरी माझ्या कानावर आलं की साहेबांचा फोटो लावलेला आहे, त्यांनी डावा पायच पुढे का टाकला. मग होत असतं म्हणजे चर्चा कोणाची होती, क्रांतिकारकांचीच होते, जे समाजासाठी काम करत त्यांचीच होते. पण त्यांना वाईट वाटण्याचं कारण नाही की त्यांना माहिती आहे माझ्याकडे टिप्पणी होते म्हणजे मी भवितव्य दिशेने खरोखरच चाललेलो आहे म्हणून माझ्याकडे टिप्पणी होते. मग अशा प्रकारे आता त्याचा डावा पायाचं काय आपल्याला माहिती आहे, लेफ्ट राईट, डावा आणि उजवा हेच आपण शाळेमध्ये पण तेच शिकलो आहे. म्हणजे असं काय नाही, पण त्या निमित्तानं म्हणजे हे सगळ्यांना घेऊन कारण आज आम्ही मोठमोठ्या संघटनेच्या पदावर आहोत. तर या साहेबांनी आम्हाला पुढे आणलं आणि सचिन चव्हाण जे मुंबईमध्ये चांगले वक्ते आहेत अशा चांगल्या लोकांची आम्हाला जिल्ह्यातील, राज्यातील लोकांची ओळख या माणसांमुळे आम्हाला झाली. त्याबद्दल त्यांनाही आम्ही धन्यवाद देऊन आजच्या ह्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त आणि त्याचप्रमाणे वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देऊन मी तिथे रजा घेतो. जय हिंद. स्कूलला सर्व्हिसला लागले त्यावेळी मला राहण्याचा प्रॉब्लेम निर्माण झाला होता. राहण्यासाठी रूम हवी होती, ती पंढरी काकांकडे मला मिळाली आणि मी राहिल्यानंतर त्यांच्याकडे राहिल्यानंतर मग नेहमी माझं काय जाणं येणं त्यांच्या घरातून असायचं, जेवण खावण त्यांच्याचकडेच असायचं. आणि ते नेहमी मला सांगायचे, मालवणीमध्ये सांगायचे, गोम्याने तुका सगळं जमतं, तू खूप हुशार असं, फक्त तू काय कर हुशारीचा तुझ्या उपयोग कर. म्हणजे प्रेरणा कशी द्यायची, एखाद्याची बुद्धी कशी ओळखायची, त्याला प्रेरणा कसं द्यायचं, त्याला पुढे कसं पाठवायचं हे सगळं त्यांना बऱ्यापैकी जमत होतं. कारण पहिल्यांदाच मी नोकरीला लागले होते, एवढा काही अनुभव नव्हता, मुलांना हँडल करायचं होतं. मग मी कधीतरी येऊन म्हणायचे, काका मुलं सतवतं तो ऐकलं काय नाही गो, तू खूप हुशार असत, तुका जमताला, हळूहळू प्रयत्न कर. आणि मग नंतर मग त्यांना मी कशी मुलांना हँडल करते किंवा मुलांना मी कशी शिकवते हे ज्यावेळी त्यांच्या कानावर यायला लागलं त्यावेळी सांगायचे मला, शाबास बघ आता कसं आहे, कानाखाली दिल्यानंतर येतात की नाही मुलं जाग्यावर, आता बसतात की नाही गप्प, आता ऐकतात की नाही तुझं. म्हणजे एखाद्या माणसाला प्रेरणा देऊन, मोटिवेशन देऊन पुढे कसं पाठवायचं हे एक तंतोतंत उदाहरण आपल्या समोर उभं आहे. त्यानंतर त्यांची दोन्ही मुलं माझ्याच हाताखाली शिकली, म्हणजे 10वी पर्यंत माझ्या हाताखाली शिकली. म्हणजे त्या मुलांना सुद्धा त्यांनी योग्य पदावर चांगल्या पद्धतीचं शिक्षण देऊन, मुलगा शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्य करतो, मुलगी डॉक्टर सारख्या पवित्र क्षेत्रात कार्य करते. म्हणजे सामाजिक बांधिलकी त्यांनी दोन्ही मुलांच्या बाबतीत सोडली नाही, दोन्ही मुलांना समाजामध्ये आणलं. म्हणजे असं IAS ऑफिसर किंवा अशा मोठ्या याच्यावर जाण्याची त्यांची कुवत नव्हती, आर्थिक परिस्थिती नव्हती किंवा मुलांची बुद्धिमत्ता नव्हती असं नाही, पण विचार बघा कसा केला त्यांनी. त्या दोन्ही मुलांना सामाजिक बांधिलकी सेवा देणाऱ्या क्षेत्रामध्ये आणलं. मग अशा प्रकारची हरवणारी बंधू आणि भगिनी, अत्यष्ट मित्र परिवार, आज या ठिकाणी आमचे उत्सवमूर्ती श्री पंढरीनाथ चव्हाण साहेब यांच्या सेवानिवृत्ती सत्कारानिमित्त आपण सर्व जमलो आहोत. याचा मला खूप स्वार्थ तुम्हा सर्वांची उपस्थित पाहून अभिमान वाटतो. त्यांचं प्रेम
ते मला कधी भेटले तर मला ते मतात अथवा इकडे या, इथे बसा आणि मग पुढचं. त्यांच्या शब्दामध्ये जो भावार्थ आहे, जो प्रेम आहे, ते खूप मोठं आहे आणि म्हणूनच अशी ही उपस्थिती येते. संसाररूपी रथाची गाडी, संसाररूपी रथाची गाडी उन्हाळ्या पावसाळ्याला तोंड देत यशस्वीपणे आजच्या या दिनापर्यंत त्यांनी या ठिकाणापर्यंत येऊन आणून सोडली आणि त्याच्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आजचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो. एक भावप्रसंग. गावाचं नाव धामापूर. त्या धामापूर गावामध्ये एका गरीब कुटुंबातील तरुण मुलाचा खून केला जातो. प्रेत बॉडी रक्तबंबाळ झालेली आहे. समोर लोक सगळे आवाजाच्या अगदी मन टाकून बघत आहेत. अशा प्रसंगी आमच्या चव्हाण साहेबांनी आपले मित्रमंडळ घेतलं आणि तिथे हजर झाले. धामापूर गावातील त्या गरीब कुटुंबाला मोठा धीर दिला. अजूनही ते धीर देतच आहेत. परंतु त्या प्रसंगाला त्यांनी मोठ्या समरी पावर घेऊन जे तोंड दिलं ते उल्लेखनीय आहे. हा त्यांचा एक कर्तृत्वातील त्यांचे अनेक क्षण आहेत, पण त्या क्षणात ते नाव घेण्यासारखा हा एक प्रसंग आहे. श्रीकृष्णाने कर्मयोग दिला, या साहेबांनी सुद्धा कर्मयोग दिला. सर्व कामाला, सर्व मुलांना काम दिलं. एसटी मध्ये असेल आणि अन्य ठिकाणी असेल, पण कामापासून त्यांनी शिकवण दिली. कामापासून कोणी राहू नका, कर्मयोग करा. भक्तियोग त्यांची तर अगदी सकाळी, मला वाटतं ते सकाळी 5ला उठतात आणि तिथून त्यांचा नामस्मरण भक्तियोग चालू असतो. ज्ञानयोग कोणाची व्यक्ती भेटू दे, पण एखाद्या त्यांचा पैलूच ज्ञानाचा असतो. ते प्रत्येकाला ज्ञान देत असतात. शिक्षणाचाच एक भाग ते देत असतात. तसं ते ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग हे तिन्ही योगामध्ये पारंगत असून ते तिन्ही योग समाजापर्यंत त्यांनी पोहोचवलेले आहेत. त्याच्याबद्दल खूप मला मनापासून समाधान वाटतं. यांनी आपल्या या सेवेमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सेवा त्यांनी बजावली आणि ही सेवा करत असताना जे सामाजिक मंडळ स्थापन केलं, आज जे जिल्ह्यात राज्यामध्ये गाजतंय, ती उल्लेखनीय बाब आहे आणि त्यांनी हात मोठे याच्याही पुढे अशीच मोठी कामगिरी करावी अशी मनोमन चरणी परमेश्वर चरणी प्रार्थना करून महादेव चव्हाण, त्यांच्या पत्नी सुविद्य पत्नी आणि उपस्थित सर्व आपण व्यासपीठ, माझे मित्र या ठिकाणी चंद्रकांत चव्हाण आहेत. आता ओळख दाखवत नाहीत, मला आठवत नाही. गौरावडेकर आहेत. आम्ही 1900 पंढरी चव्हाण आणि माझा परिचय हा 1911 मध्ये झाला. मी कुडाळ तालुक्यामध्ये 2011 मध्ये झाला. मी रघुनाथ चव्हाण इथे आहेत, वडील मंडळी इथे आहेत. आम्ही त्यावेळी पंढरी चव्हाण याला अध्यक्षपद व्हायचं होतं. आता सर्व त्याच्या समाजकार्याबद्दल बरंच सर्वांनी बोललेलं आहे. भरत पैलूकरनी तर त्यांचा पूर्ण जीवनाचा पटल वाचलेला आहे, त्यामुळे जास्त काही मी बोलत नाही. परंतु त्यांच्याबद्दल एकच सांगेन की सर्वसामान्य माणसाला समाजात किंमत, मानाचं स्थान प्रवृत्त करून देण्याचे त्यांचं जे ध्येय आहे ते खरोखर वाखाणण्याजोगे आहे. कारण मी बांधकाम व्यवसायाचे काम करत होतो. आता वयानुसार ते जमत नाही, तरी सुद्धा सर्वसामान्य मी बांधकाम कामगार असून सुद्धा भारतीय बांधकाम कामगार संघटनेचा जिल्हाध्यक्ष झालो. त्यांच्या मागे सुद्धा त्यांचीच प्रेरणा आहे. तसेच भारतीय जनता समाज संघटनेचा जिल्हाध्यक्ष झालो, ही पण त्यांचीच प्रेरणा आहे. ही असे सर्वसामान्य माणसाला मानाचं स्थान प्राप्त करून समाजात वावरण्याचा एक चान्स, औचित्य लाभवण्याचे काम ते करत आहेत आणि त्यांच्या या कार्याला खरोखरच सलाम करण्यासारखं आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता संघटना बऱ्याच जिल्ह्यामध्ये पसरलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पाया आहे.
आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ही संघटना पुढे पुढे जात आहे. जास्त काय बोलत नाही, पण साहेबांना एकच सांगेन की भारतीय चर्मकार संघटना असो की इतर कुठल्याही समाज कार्य असो, तुमच्या बरोबर तुमच्या समाज कार्यात सहभागी होऊन आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत, समाज बांधव आहेत, सर्व माझे मित्रमंडळ आहेत, जोडीदार आहेत, ते सर्व तुम्हाला सहकार्य करतील आणि तुमच्या समाज कार्यात तुमचं समाज कार्य तुम्हाला वचन देतो की हे तुमचं समाज कार्य आहे, ते तुमचं समाज कार्य पुढे पुढे उत्तर प्रगतीपथावर नेण्यासाठी तुम्हाला आम्ही पूर्णपणे सहकार्य करू. अशा प्रकारचा आजच्या सेवानिवृत्तीच्या सत्कार समारंभ दिवशी आणि वाढदिवसा दिवशी तुम्हाला मी एक प्रकारचं वचन देतो असं म्हटलं ते लागेल की तुमची ही जी चाललेलं समाजकार्य आहे भरपूर प्रकारात पुढे नेऊन या जिल्ह्यात आपली संघटना समाजकार्य उन्नती त्यांची होईल याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर तयार आहोत. दुसरं म्हणजे तुम्हाला मी वाढदिवसाच्या जरा शुभेच्छा देतो. संकल्प असावे तुमचे नवे, संकल्प असावे तुमचे नवे, त्यांना मिळाव्यात नव्या दिशा, त्यांना मिळाव्यात नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे. ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा, ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. काय तुमचं आणि माझं, मी केव्हा तरी म्हणताय की तुमचं आणि माझं भावाचं नातं आहे, तुमच्या मिसेसचं आणि माझं दिराचं आणि भाऊचं नातं आहे, तुमच्या मुलांचं आणि माझं मुलांचं नातं आहे. हे तुम्ही आणि मी ह्यापुढे टिकवून समाजकार्य ह्याच्यापुढे चांगल्या प्रकारे पुढे पुढे नेण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारची तुम्हाला मी ग्वाही देतो आणि परमेश्वराजवळ एकच प्रार्थना करतो की तुमचं आयुष्य पुढचं निरोगी सुखी समाधानी आणि भरभराटीचं जावो, तुमच्या कुटुंबाला उत्तर प्रगती होत होती. अशा प्रकारची परमेश्वराजवळ प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. कार्यक्रम त्यासाठी आज माझ्या सर्व एसटी कर्मचारी, त्यानंतर माझ्या सर्व समाज बांधव, त्यानंतर भारतीय चर्मकार समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी, सगळे जिल्ह्याचे म्हणा, तालुक्याचे म्हणा, त्यानंतर राज्य कार्यक्रम म्हणा, प्रत्येक माझ्या जे माझ्या सहवासात आले, जे आज कार्यक्रमात आहेत, त्यांनी सर्व माझं कौतुक केलं आहे, गुणगान झालं आहे. आणि त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी मी काही सांगण्याच्या काही असं मला वाटत नाही. आणि आता जरा वेळ जेवणाची झालेली आहे, ज्याविषयी आपण इथं आलो, नवभोजन वगैरे ह्या गोष्टी आहेत, वेळ झालेला आहे. आणि मला एक आनंद वाटतो की ज्यावेळी मी संघटना हातात घेतल्या त्यावेळी उन्नती मंडळाचा असतो, उन्नती मंडळात मी त्यावेळी 2 वेळा उपाध्यक्षपद, 4.5 वर्ष अध्यक्षपद आणि त्यानंतर 2016 पासून भारतीय चर्मकार संघटनेचं राज्याध्यक्षपद हे सांभाळत आलेलं आहे. प्रत्येक कार्यक्रम म्हणा आम्हाला मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रत्नागिरी ज्या ठिकाणी मेळावे लावले, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी असं झालंय की मला बोलतेवेळी वेळच अपुरा पडायचा की मला बोलणं थोडं आवडतं घ्यावं लागायचं. प्रत्येक आजही माझ्या चांगल्या एसटीच्या नोकरी संदर्भात सुद्धा आज एक विषय येतोय. मी 1986 म्हणजे 14/2/1986 मध्ये एसटी मध्ये वाहक म्हणून कार्यरत झालो. मी एका खेडेगावातून म्हणजे आमचं खेडेगाव, आज त्या निरोग्यातलं माझे आता रविवारी आमच्या नाही त्यांचे चिरंजीव उपस्थित आहेत, माझे कर्मचारी उपस्थित आहेत. काय तिथं सामंत साहेब आहेत, भाऊ आलोलकर आहेत, त्यानंतर आमचे परिशिक्षणाधिकारी भाकरे मॅडम आहेत, संघ याचे जिल्ह्याचे अध्यक्ष के.टी. चव्हाण आहेत,
त्यानंतर सरचिटणीस जेवढेकर आहेत, अतिशय उत्कृष्ट असं आणि आम्हाला मार्गदर्शन, भाषेमध्ये कसं व्यावहारिक ज्ञान किंवा भाषा कशी वापरायची असं ज्ञान शिकवणारे सुद्धा आमचे चौकेकर सर आहेत. त्याचबरोबर प्राध्यापक आमचे चंद्रकांत चव्हाण, कार्याध्यक्ष अनिल चव्हाण, जिल्हाध्यक्ष बाबा नाडोस आणि सर्वांचे नावात मी घेत नाही की माझ्या सर्व तालुका कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी, उपविभाग कार्यकारिणी आणि राज्य कार्यकारिणी, अधिक माझं सर्व जे जसं व्यासपीठ आहे त्याचबरोबरचे सर्व बसलेले जे स्नेही आहेत ते सुद्धा व्यासपीठच आहेत. आणि या प्रकारे मी काम करत असतो की मी ज्यावेळी काम करत असता मी कोणाला कमी लेखण्याचा विषय माझा नसतो. ज्याला ज्या बुद्धीप्रमाणे त्याला समजवण्यात येईल त्या प्रकारचं काम करत असतो. विषय आहे एकटी ज्यावेळी नोकरीला लागलो त्यावेळी खडतर जीवन होतं. तर 1986 मध्ये मला वाटतं बरेचसे जुने लोक आहेत त्यांना माहीत आहे, त्यांच्या खिडक्या असायच्या, कापडी असायच्या, त्यानंतर डांबरीकरण कुठं जायचं होतं ते साऊंड काढल्यात ज्यावरती पहिला जे हजर झालो चिपळूण आल्यानंतर त्यानंतर झोडबीड या साईडला असे एवढ्या धुरला असायचा की एक नाईटवर्क आम्ही करायचो. एक नाईटवर्क केल्यानंतर घरी गेल्यानंतर पहिले कपडे जेवणानंतर पाण्यात टाकायचे. अशा परिस्थितीत त्यावेळी नोकरी केली. नोकरी करत असतात ती सुद्धा नोकरी अशी होती की ज्या खेडेगावात जायचो त्या ठिकाणी सुद्धा राहण्याची व्यवस्था नसायची. 1.5 बाय म्हणजे 18 इंच बाकड्यावर आम्ही झोपायचो ड्रायव्हर कंडक्टर. आणि अशा परिस्थितीत नोकरी करत असता एक खेडेगावचा बरेच अनुभव असा आहे की ज्यावेळी आम्हाला डबा नसायचा तर त्यावेळी सुद्धा आम्हाला तिथं कांदा आणि पेटी, बऱ्याच लोकांना माहीत असेल पेटी म्हणजे काय, ही खाऊन आम्हाला दिवस काढावे लागत असे. अशा प्रकारात आज मी नोकरी करताना कंडक्टर, वाहतूक नियंत्रक यापर्यंत मी 36 वर्ष पोचलो. आणि त्यावेळी खडतर जीवन होतं. मी माझ्या एस टी कर्मचाऱ्यांना आवर्जून सांगेन, सावंत साहेब, त्याच्यानंतर भाऊ वलगर साहेब, ते ज्यावेळी आम्ही आता म्हणतात की आमची काही कमी, पगार कमी, पण एकेकाळी असा दिवस होता की ज्यावेळी मी लागलो 1986 मध्ये तर माझं बेसिक होतं 305 रुपये. वाहक म्हणून माझं बेसिक होतं 305 होते, 5 रुपये. आणि शिक्षकांचं बेसिक होतं 180 रुपये. तर एकच आहे, सुद्धा आवर्जून सांगतो की यावेळी सुद्धा मला ज्यावेळी कुमचवाने माझ्या वडिलांसारख्या भावाने ज्यावेळी एसटीत आणलं की ज्यावेळी आमच्या याच्यात एसटी पण आमच्या नव्हतं आमच्या कुटुंबात, तर ते मला पंढरपूर एसटीत जायचं. त्या माणसाने त्यावेळेला 15 रुपयाचं लायसन मला आरटीओ टॅक्स आणि लायसन करून दिलं होतं. अडवता साऊंड त्यावेळी एजंट होता, म्हणजे बोलतो तो एजंट होता आणि त्याने 15 रुपयात आमच्या भावाला लायसन करून दिलं. त्यानंतर मला स्वप्नात सुद्धा मी एसटीत येईल असं मला माहीत नव्हतं. तर आमचा जॉब वेगळा होता. आम्ही हॉस्टेलची मुलं, हॉस्टेल शिक्षण झाल्यानंतर 81 मुलं होतो. काय त्याचं आता सांगितलं की टीचा म्हणजे सगळे आम्ही एकत्र होतो. पण आजही एक अभिमान वाटतो की जी हॉस्टेलची 81 मुलं आहेत ती 81 मुलं ऑफिसर कॅटेगरी सगळ्या माझ्यावर आहे. खूप अभिमान वाटतो. कुठंही मुंबईला जा, पुण्याला जा, कुठं जा, रेल्वे चालेल तुम्हाला तिकडाची गरजही लागत नाही. एवढे आमचे परत रिलेटेशन असतं. तर असे झाले म्हणजे ज्यावेळी दगदगीचं जीवन काढलं त्यावेळी आम्ही हे काढलं. त्यामुळे आज ऑफिसर होलो. आज ऑफिसर होऊन आमची दगदग झाली. आम्हाला जे त्यावेळी सुचलं, जे आम्ही भोगलं त्याप्रमाणे समाजात ते होऊ नये या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करतो माझं माणूस आहे. अशा प्रकारात जेव्हा सर्व्हिस करत होतो आम्ही, तर हा फरक काय सांगायचं की हा फरक त्यावेळी आपल्या पगारात नव्हता. आता शिक्षकांचे म्हणजे मी आता माझ्याबद्दल 58,000 रुपये पगार घेतो, पण माझ्या बरोबर माझी मिसेस सरासरी 98,000 रुपये पगार घेते. हा त्यावेळेचा आणि आजचा फरक आहे. म्हणजे आता आमच्या कर्मचारी असं म्हणणं आहे की बुवा सुद्धा आपण नोकरी करतो की आपला कमी पगार असं मानू नये. आमच्याकडे एसटीत काम करतो, आम्हाला एक फ्री पास मिळतो, येण्या जाण्याची मोफत असतो. हा जर पैशाचा व्यवहार केला आम्ही गव्हर्नमेंट सर्वंटच्या थोडंसं बरोबरीने आहोत काय. पण आता सध्या नवीन मुलांचं मानसिकताच बिघडलेली आहे की पैसा जास्त पाहिजे, कष्ट कमी पाहिजे. दृष्टिकोन काही गोष्टी आता झालेल्या आहेत.
मी बरेच आता काही संप झाले काय झाले बरेच लोकांनी समुद्राचा प्रयत्न केलो. आता माझे मित्र परस्पर साहेब यांनी सुद्धा अतिशय त्याने आम्ही घराणीचं काम केलेलं आहे. पहिलं मी इंटरमधून ज्यावेळी मी कामगार संघटना कामगार संघटनेबरोबर 5 वेळा येतो. पहिलं गोवेकरून माझे सेक्रेटरी होते, त्यांनी मला वाहतूक यंत्राचं काम दिलं सिनियरिटी म्हणून. म्हणजे 2006 पासून काय मी वाहतूक यंत्र म्हणून काम करतो. प्रत्येक अनुभव आहे. असं असं आम्ही आमच्या एसटीतल्या ज्या संघटना आहे हे तुमच्या आमच्याकडे काही संघटना नाही, ते आमच्या संघटना संघर्षित असतात. ते आमच्याकडे सुशिक्षित लोक जास्त असतात, त्यांना फेस करणं जास्त जातं. कारण इंजिनावर काम करणारे लोक असतात, त्यांना फेस करणं तसं सामान्य गोष्ट नाही काय. तर त्या दृष्टीमुळं आम्ही खूप संघर्ष केला. खूप आता त्यावेळी सुद्धा आम्ही मुरत साहेब म्हणाले म्हणजे चांगले मित्र आणि आम्ही एकामेकांनी संघर्षातून किंवा बौद्धिक समिती हे करून आम्ही आजही त्या आता कामगार समितीचे जिल्हाध्यक्ष आहेत. तर सांगायचं म्हणतं की हे बाळकडून जे आम्हाला मिळालं हे एस टीकडून मिळालं आणि एस टीकडून जर कोण दिलं असेल तर ते पॅसेंजरने दिलं, माझ्या प्रवासी मित्रांनी दिलं की ते जे अनुभव आले त्या वागणुका मिळाल्या त्याप्रमाणे त्या ठिकाणी थोडीफार बदल होतील काय, लोक घडवायला जमतील काय, अशा दृष्टिकोनात आम्ही पुढे हे सगळं करत आलो. आता माझं सगळ्यात लोकांनी सगळ्याविषयी हे केलेलेच आहे. पण त्याप्रमाणे आता पुढचं जे माझं भावी जीवन आहे आणि त्यासाठी मी प्रथमतः माझ्या घराला जास्तीत जास्त किंमत देईन. की माझ्या नामदेव चव्हाण भाऊ या किडी चव्हाण म्हणाले की त्या माणसाने जसं तुमत चव्हाण हे आम्हाला 8 भावंडांना सगळ्यांना शिक्षणासाठी पुढे आणलं, याच्यापर्यंत आम्हाला सगळं वाटते म्हणा कुटुंब म्हणा की त्या ठिकाणी तुमत चव्हाण त्यावेळी सुद्धा आमच्या चांभार समाजाच्या मुलाला कितीतरी नोकऱ्या लावले, कितीतरी लोकांना शिक्षणाचे पुढे आणलेले. उदय शेटकर सांगतील त्यावेळी त्या थोडेफार त्यांच्या जवळचे ते शिक्षक आहेत, त्यांना त्यांचा थोडा भरोसा अनुभव आहे. तर या दृष्टिकोन जेव्हा आम्ही तिथे आलो आणि असं समजतं की कुटुंबातल्या आमच्या ज्या व्यक्ती आहेत त्या माझ्याशी पहिल्यापासून पाठवलं. आज पैशाचा विषय आहे. आता जो माझा पुतणे मला तो एक चांगला इंजिनियर आहे आणि आपली कंपनी टाकलेली आहे इलेक्ट्रिक इंजिनियर म्हणून, तो पैशाचा काही विषय नाही आहे. ते आता नामदेव चव्हाण आहे, हे सुद्धा इंजिनिअरमध्ये चांगलं ऑफिस म्हणजे आमच्या घराण्याचे आम्ही 5 भाऊ आहोत किंवा 3 बहिणी पूर्णपणे श्रीमंत करण्यात पैशासाठी आम्हाला कसं आहे. पण ज्या गोर गरिबांना ह्यासाठी कुठं दिशा दाखवायची, त्यांचं शिक्षण पुरं करायचं हे आमचं माणूस आहे. मी माझ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना आज मला बोलता आलं नाही म्हणून तर तुम्ही पाहिजे होता की माझ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना मी सरळ सांगेन की जर शिक्षणासाठी कोण वंचित असेल, जर आजारी म्हणून मृत्यू पावलेले कोण आमची मुलं असतील, वडील मुलं, तर हा पंढरी चव्हाण त्याला त्याच्या कुटुंबाला 50,000पर्यंत तात्काळ मदत देईल. आणि दुसरं म्हणजे की त्यांचं शिक्षण कुठे कमी पडत असेल तर माझं भारतीय चर्मकार ट्रस्ट हे पूर्ण शिक्षण त्याचं पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. मी जो भारतीय चर्मकार समाज संघटना जी आणली ती वैयक्तिक कुठे आमच्या समाजात तेट पाडण्यासाठी मतभेद करण्याची असं मुळीच नाही. आमचा जो जी भारतीय चर्मकार समाज संघटना आहे ही सर्व जातीच्या समाविष्टातून आणलेली आहे. परवा मी अधिवेशन घेतलं त्यावेळी हे असंच केलं की 70% माझा समाज आणि 30% मी सगळं ओपन लोकांना तिथं सहकार्य केलं. त्यामुळे असं कोणी खचून जाऊ नका. आणि जसं बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं शिका, शिक्षण घ्या, संघटित व्हा, त्याप्रमाणे अन्य समाजात सुद्धा लोकांनी भाऊ तुम्हालाही सांगितलं तुम्ही बऱ्याच ठिकाणी प्रबोधनासाठी जाताय, सामाजिक तुम्ही जाताय, आता मला आंबेडकर आमचे गेले काय मदत करायचं. तर प्रत्येक ठिकाणी तर असं शिक्षणासाठी वंचित राहत आहे तर हा भारतीय चर्मकार समाज त्याचं ग्रॅज्युएट असेल, इंजिनिअरिंग असेल, सर्व शिक्षण पूर्ण करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे. तो आम्ही ज्यावेळी संघटना आणली त्यावेळी माझ्या समाजाचा तो उदार व्हावा असा दृष्टिकोन नाही आहे. कोणीही खुल्या मताने चांगल्या मताने आमच्यापर्यंत पोहोचा, आम्ही त्याला सहकार्य करू. माझी टीमही आहे, ती टीमही त्या पद्धतीने वागते. आम्ही तसं काही म्हणजे खच्चीकरण करून घेऊ नका. आता वेळ झालेला आहे, परीक्षामध्ये झालेले आहेत, तरी पण तुम्ही माझ्या आग्रह असतं मला आशीर्वाद देण्यासाठी इथं आलात
त्यानंतर माझं पुढचं जीवन आहे ऑल महाराष्ट्र फिरण्यासाठी मी घालवणार आहे, संघटना मजबूत करण्यासाठी घालवणार आहे. संघटना मजबूत करत असताना एकच संघटना अन्य संघटना मजबूत करायचं. माझ्याकडे आज मिस्त्री म्हणा, त्याच्यानंतर कुंभार म्हणा, आपले बौद्ध समाज म्हणा, मुसलमान समाज म्हणा, या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी अधिकारी जे मेन आहे, या ठिकाणी मी धनगर समाज म्हणा, हे एकत्र आणलेले आहेत आणि ह्या सगळ्या संघटना एकत्र गोळा करून एक चांगलं आपल्या मुलांना घडवण्याचा उद्देश या संघटनेचा आहे. आर्थिक पाठबळ जास्तीत जास्त उंचवण्याचा या संघटनेचा विषय आहे. हे सर्व आम्हाला करायचं आहे. हा माझा मानस आहे. माझा आता पुतण्या मला एसटी साठी पुस्तक काढ, आजच्या क्षणापासून एसटी साठी पुस्तके काढणार, तर ती आज गरज आहे. तर एसटीचे जे विषय आहेत ते एसटीचे जो कर्मचारी आहे तो कोणी असो, माझा शिपाई असो, वाहक असो, कंडक्टर ड्रायव्हर असो, त्याच्यानंतर ऑफिसर असो, पण खूप खडतर जीवनातून तो जगत असतो आणि ती खडतर जीवनातलं जगणं हे सर्वसामान्य माणसाला माहीत नाही. आमचा पगार 7,000 ते 8,000 होता, तो काल संप झाला त्यावेळी कळला. लोकांना एसटीची हालत काय आहे, एसटीच्या कर्मचाऱ्यांची पगार किती कमी आहे हे काल कळलं इथपर्यंत. त्यामुळे आमचा 5 महिने संप माझ्या सहकार्याने केला. आम्ही त्याच्यात आणि याच्यापूर्वी आम्ही त्या लोकांना संप करण्यासाठी सांगत होतो, तो पण आपल्या गोविंदच्या किंवा लिखाणच्या ह्याच्यामुळे आम्ही थोडंसं माघार घेतली. माझ्या सहकारी मला सहकार्य दिलं, त्यांचे मी आभार मानतो. तर या लोकांचं जे सुशिक्षित होण्यासाठी किंवा त्यांची जडणघडण घडण्यासाठी जे उपाययोजना एसटीच्या लोकांसाठी करावं आहे त्या करण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करीन. आणि माझ्या सर्व समाजाने मला सगळं हृदय भरून जे आशीर्वाद दिला, धन्यवाद. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.